हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 16 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप भारी ट्विस्ट आलाय, जो पाहून तुम्हाला सुद्धा मजा येईल. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, सर्वात आधी तर अर्णवच्या घरी श्री दत्तगुरूंच्या पादुका आल्यात. सुवर्ण पादुका, पालखी आली आणि मग सगळ्यांनीच भक्तिभावाने या पालखीचं स्वागत केलं. श्री दत्तगुरूंच्या या सुवर्ण पादुका होत्या, त्याची पूजा केली आणि घरामध्ये स्थापना केली. पण राक्षस असलेल्या राजेशची या सुवर्ण पादुकांवर वाईट नजर आहे. या सुवर्ण पादुका विकायच्या आणि त्या दाद्याचे बॉसचे पैसे परत करायचे असा प्लॅन त्याने बनवलेला असेल. आणि राजेश हा चक्क या सुवर्ण पादुका चोरणार. त्यामुळे घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. वल्लरी ही ईश्वरीवरच आरोप लावणार की ईश्वरीने या सुवर्ण पादुका चोरल्यात. पण अर्णव मामीला ठणकावून सांगेल, ईश्वरी असं कधीच करू शकत नाही आणि मला माहिती आहे की या सुवर्ण पादुका कुणी चोरल्यात आणि मी अवघ्या काही तासांमध्ये सुवर्ण पादुकासुद्धा परत आणणार आणि त्या चोरालासुद्धा सगळ्यांसमोर आणणार, असं तो सर्वांना चॅलेंज देईल आणि राजेशकडे पाहिल. त्यामुळे राजेश चांगलाच घाबरणार. मग आता अर्णव सगळ्यांसमोर हे सिद्ध करू शकेल का की सुवर्ण पादुका राजेशने चोरल्यात आणि या सुवर्ण पादुका तो परत आणेल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बॉस राजेशचा गळा जोरात आवळतो. राजेशला श्वाससुद्धा घेता येत नाही. त्याच्या डोळ्यात रक्त उतरतं. तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण या हत्तीसारख्या बॉससमोर उंदरासारख्या राजेशचं काहीच चालत नाही आणि त्याचा जीव जाऊ लागतो. हा बॉस त्याचा गळा आणखीनच आवळतो आणि म्हणतो, काय रे झिंगूर, तुला काय वाटलं होतं माझा पैसा घेशील, मस्त मजा मारशील आणि माझा पैसा परत घेण्यासाठी मलाच नाचवशील का? तुझ्यासारखे लई पाहिले आजपर्यंत आणि या धंद्यात मी काय आज नाही आलोय, खूप वर्षापासून आहे. आणि मला फक्त 2 दिवसात माझे सगळे पैसे व्याजासकट परत पाहिजे, नाहीतर सगळ्यात आधी मी तुला कुत्र्यासारखा तुडवीन आणि मग त्यानंतर तुझे बारीक बारीक तुकडे करून समुद्रात फेकून देईन. तुझ्यासारखे खूप झिंगूर पाहिले आजपर्यंत, त्यामुळे मला नडायचं नाही आणि माझ्याशी लढायचं नाही. राजेश चांगलाच घाबरलेला असतो. तरीसुद्धा बॉसने आपल्याला 2 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तो बॉससमोर हात जोडतो आणि म्हणतो, धन्यवाद बॉस, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला 2 दिवसांची मुदतवाढ दिली. मी तुम्हाला वचन देतो, या 2 दिवसात मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत करेल, पण मला काही करू नका. बॉस त्याची गचंडी सोडतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. राजेश या अड्ड्यावरून पळून जातो. पण बॉसला त्याचा खूप राग आलेला असतो. हा माणूस काही खरा नाहीये, तो नक्कीच काहीतरी शेंडी लावेल असा शक्यतासुद्धा त्याला वाटत असते. तर दुसरीकडे ईश्वरी रूममध्ये असते. अर्णव तेथे येतो आणि ईश्वरीला विचारतो, ईश्वरी, तू माझ्याशी बोलणार नाहीये का? माझ्याशी अबोला धरणार आहे का? तर ईश्वरी त्याला सांगते, नाही सर, आता आपल्या घरात श्री दत्तगुरूंची पालखी येणार आहे, सुवर्ण पादुका येणार आहे. घरात उत्सवाचं आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे मला आपल्या दोघांमधील भांडण हे घरात कोणासमोर येऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे मी तुमच्याशी अबोला धरणार नाही, तुमच्याशी बोलतच राहील. हे ऐकून अर्णव खूप खुश होतो आणि म्हणतो, याचा अर्थ तुला सुद्धा माझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही ना? मी एवढी मोठी चूक केली तरी तू माझ्याशी अबोला नाही धरला. ईश्वरी चिडून म्हणते, ओ हॅलो, उगाच काय गैरसमज नका करून घेऊ. मी फक्त घरात कोणाला त्रास होऊ नये, आपल्या घरात श्री दत्तगुरूंची पालखी येणार आहे, त्यात कोणता अडसर येऊ नये म्हणून तुमच्याशी बोलणार आहे. पण एकदा का हे 2 दिवस निघून गेले, पालखीची सेवा झाली आणि पालखी परत गेली ना, मग पहा मी तुमच्याशी कशी भांडते ते. असं म्हणून ईश्वरी तेथून जाते. अर्णव मात्र खूप खुश होतो आणि विचार करतो, ईश्वरीला सुद्धा माझ्याशिवाय करमत नाही. मी कितीही चुकलो तरी ती माझ्याशी बोलणारच आहे, असा विचार करून अर्णव खूप खुश होतो. पण दुसरीकडे राजेश हा एका झाडाखाली बसलेला असतो आणि दारू पित असतो. पण या दारूची नशा त्याला चढतच नाही, कारण बॉसने त्याचे जे हाल केलेले असतात. सगळ्यात आधी त्याला स्वतःचे बूट पुसायला लावलेले असतात, मग त्यानंतर त्याची गचंडी पकडलेली असते, त्याला चांगलंच तुडवलेलं असतं. हे सगळं राजेशला आठवतं आणि तो खूप दुःखी झालेला असतो. तो पुन्हा एकदा दारूचा एक घोट पितो आणि ही बाटली जमिनीवर आदळून फोडून टाकतो आणि विचार करतो, कोण कुठला तो बॉस, त्याची लायकी आहे का? मला मारलं त्याने, मला स्वतःचे बूट पुसायला लावले, मला इतका त्रास दिला, त्याच्या दीमदगडीच्या पैशांसाठी तो मला त्रास देतोय आणि हे सगळं त्या अर्णवमुळे झालंय. अर्णवने माझे पैसे येण्याचे सगळे मार्ग बंद केले,
म्हणून मला या दीनदमडीच्या लोकांचा त्रास सहन करावा लागतोय. पण अर्णव, आता मी तुला सोडणार नाही. मी आता असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे तुला मला पैसे द्यावेच लागतील आणि मग ते पैसे मी त्या बॉसच्या तोंडावरून मारणार आणि या सगळ्यातून बाहेर पडणार, असा निश्चय राजेश करतो. रात्र होते. घरामध्ये मामा, मामी, अंजली, अर्णव हे सगळे उद्या पालखी येणारे त्यासाठी काय काय तयारी करायची याचीच विचार करत असतात. तेवढ्यात मामीसुद्धा तेथे येते. पण मामी मात्र राजेशची वाट पाहत असते की राजेशने आपली संदूक त्या भंगारवाल्याकडून परत आणली की नाही. तर अंजली, मामा, आकाश उद्या किती फुलं लागणार आहे, पालखीचं स्वागत कसं करायचं, घरात उत्सव कसा करायचा त्याचाच विचार करत असतात. तर अर्णव त्यांना म्हणतो, तुम्ही सगळी तयारी करून घ्या बरं का, पण आजीला त्रास देऊ नका, आजी आता आराम करत असेल. मामा म्हणतो, हो ठीक आहे साहेब, आम्ही सगळी तयारी करतो, पण तुम्ही कमीत कमी पूजेला तरी बसाल ना. तर अर्णव त्याला इशारा करतो, काय मामा, मी पूजेला बसणारच आहे ना. आणि त्याच वेळेस ईश्वरी अर्णवसाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि त्याला म्हणते, हे घ्या सर तुमची ब्लॅक कॉफी. अर्णव ब्लॅक कॉफी पितो. तर मामा आणि अंजली हे पाहतात. मामा म्हणतो, अरे वा, दोघांमधील भांडण मिटलेलं दिसतंय, अबोला सुटलाय. पण ईश्वरी काहीच बोलत नाही. अंजली तिला विचारते, ईश्वरी आता तरी सांग ना, अर्णवने तुला ऑफिसला का बोलवलं होतं आणि तुला काय सरप्राईज दिलंय. तर ईश्वरी म्हणते, ताई मला आजीला हळदीचं दूध द्यायचंय. आणि ती अर्णवला गपचूप सांगते, आता सांगा काय सरप्राईज दिलंय मला. त्यामुळे अर्णव हा चांगलाच घाबरतो. मामा म्हणतो, हां बायकोने काहीतरी सुनावलेलं दिसतंय, पण अर्णवला काय बोलावं तेच समजतच नाही. तर अंजली म्हणते, याने नक्की काय सरप्राईज दिलंय, ईश्वरी एवढी का चिडली आहे. तर अर्णव मात्र हसत असतो. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. इकडे मामी ही घराबाहेर राजेशची वाट पाहत बसलेली असते. तेवढ्यात राजेश हा दारू पिऊन तेथे आलेला असतो. त्याचं डोकं खूप दुखत असतं. मामी त्याला विचारते, जावई बापू तुम्ही माझा बॉक्स आणला की नाही. तर राजेश सांगतो, नाही मामी, मी त्याला विचारलं तर त्याने तो बॉक्स पुढे विकलाय एका मोठ्या डीलरला. त्या डीलरचा नंबर मी तुम्हाला देतो, तुम्ही त्याच्याकडे जा आणि तुमचा बॉक्स तुम्हीच परत घेऊन या. मामी म्हणते, ठीक आहे, मला नंबर द्या. राजेश तिला हा नंबर देतो. तेवढ्यात अंजली तेथे येते. मामी नंबर घेऊन तेथून निघून जाते. अंजली राजेशला म्हणते, अहो तुम्ही यायला खूप उशीर केला, आजी परत आली आहे. हे ऐकून राजेशला आनंद होतो. तो म्हणतो, खरंच किती दिवसांनी आजी परत आली आहे. तर अंजली सांगते, अजून एक आनंदाची बातमी आहे, उद्या आपल्या घरी श्री दत्तगुरूंची पालखी येणार आहे आणि या पालखीबरोबर श्री दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुकासुद्धा येणार आहेत. हे ऐकून राजेशची कळीच फुलते. त्याला खूप आनंद होतो. अंजली म्हणते, उद्या तुम्ही घरीच राहा बरं का, आपल्याला पालखीचं स्वागत करायचं आहे. राजेश म्हणतो, हो हो, आता आपल्या घरी श्री दत्तगुरूंचा एवढा मोठा उत्सव आहे, सुवर्ण पादुका येणार आहे, आजीसुद्धा परत आली आहे, तर मी माझी सगळी कामं मागे ठेवेल आणि घरीच राहील, तू नको काळजी करू. अंजलीला आनंद होतो आणि अंजली ही घरात निघून जाते. राजेश चांगलाच खुश असतो. तो विचार करतो, वा देवा वा, माझ्यासारख्या पापी माणसाचा सुद्धा तू किती विचार करतो. मला पैशांची इतकी गरज असताना सुवर्ण पादुका घरी स्वतःहून चालत येणार आहे, म्हणजे माझ्या सगळ्या अडचणी दूर होणार. खरंच तू किती दयाळू आहे, असं राजेश देवाला म्हणतो आणि खूप खुश असतो. कारण राजेशने आता हा विचार केलाय की त्याला बॉसला जे पैसे द्यायचे आहेत ते पैसे तो या सुवर्ण पादुका चोरूनच अरेंज करणार आहे. म्हणजे या सुवर्ण पादुका चोरायच्या आणि मग विकून टाकायच्या आणि यातूनच त्या बॉसच्या तोंडावर पैसे मारायचे, असा प्लॅन तो बनवतो. तर इकडे ईश्वरी ही आजीसाठी हळदीचं दूध घेऊन येते. ती आजीला विचारते, आजी तुमचा आराम झाला ना, आता बरं वाटतंय ना. आजी हो म्हणते. ईश्वरी तिला हळदीचं दूध देते आणि आपल्या इंदोरच्या गप्पा मारू लागते. तुम्हाला माहिती आहे का, इंदोरमध्ये आम्ही. पण आजी तिला हात दाखवून गप्प बसवते आणि म्हणते, ईश्वरी मला एक महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे. मी घरी नव्हते, त्या काळात घरात काय काय घडलंय हे सगळं मला अंजलीने सांगितलंय आणि आज आपल्या घरात खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण उद्या आपल्या इथे श्री दत्तगुरूंची पालखी येणार आहे, सुवर्ण पादुका येणार आहे आणि या संपूर्ण उत्सवाची जबाबदारी मला तुझ्यावर सोपवायची आहे. पण त्याआधी तू मला एक गोष्ट सांग, ही सगळी जबाबदारी तू पेलू शकशील का. ईश्वरी ही खूप घाबरलेली असते. आजी तिला म्हणते, कारण जर या उत्सवामध्ये एक जरी चूक झाली तरी मी तुला कधीच माफ करणार नाही, आयुष्यभर माफ करणार नाही. त्यामुळे मला सांग, जर तुला ही जबाबदारी पेलवता येत असेल तरच ही जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घे, नाहीतर मी दुसऱ्या कोणाला ही जबाबदारी देऊन टाकेल. तेव्हा ईश्वरी आजीला म्हणते, हो आजी,
मी तुम्हाला वचन देते, ही जबाबदारी मी पेलू शकते आणि मी या उत्सवामध्ये कोणतीही गडबड होऊ देणार नाही, कोणतीही चूक होऊ देणार नाही. आजी म्हणते, ठीक आहे, मग उद्याच्या उत्सवाची संपूर्ण जबाबदारी तुझ्या खांद्यावर. सगळं नीट करायचं आणि कोणतीही चूक होणार नाही याकडे लक्ष द्यायचं. ईश्वरी हो म्हणते आणि रूमच्या बाहेर येते. ईश्वरी विचार करते, आजी खूप खूप थँक्यू. तुम्ही मला इतकी मोठी संधी दिली आणि मी आता हा उत्सव योग्य रीतीने पार पाडणार, श्री दत्तगुरूंची सेवा करणार आणि काहीच चूक होऊ देणार नाही. आणि त्यानंतर तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसेल. आजीलासुद्धा असं वाटत असतं की ईश्वरी नक्कीच ही जबाबदारी पार पाडू शकते. तर थोड्या वेळानंतर ईश्वरी ही श्री दत्तगुरूंच्या प्रसादाची तयारी करत असते आणि विचार करते, दत्तगुरू अर्णव सरांना थोडीशी बुद्धी द्या, म्हणजे त्यांना माझं प्रेम समजायला हवं, त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला हवं आणि मैत्रीच्या पुढे त्यांची गाडी जायला हवी. त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि विचारतो, हे काय करतेस तू? तर ईश्वरी सांगते, उद्या आपल्या घरी श्री दत्तगुरूंची पालखी येणार आहे ना, तर त्यासाठी मी प्रसादाची तयारी करते आणि देवाच्या जवळ जाण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रसाद हा सर्वोत्तम पर्याय असतो. त्यामुळे देवाची चांगली सेवा होते. तर अर्णव तिला विचारतो, ते सगळं ठीक आहे, पण तू आत्ता देवाचा प्रसाद बनवते का आणि उद्या तो देवाला देणार आहेस का? तर ईश्वरी म्हणते, सर तुम्ही नीट ऐकलं नाही का? मी फक्त प्रसादाची तयारी करते, मी प्रसाद नाही बनवते. तसंही उद्या आपल्या घरात खूप गडबड असेल, उद्या सकाळी वेळ नाही मिळणार, म्हणून मी ही तयारी करून ठेवते, म्हणजे उद्या सकाळी प्रसाद लवकर बनवता येईल. अर्णव म्हणतो, हो हो ठीक आहे. अर्णव ईश्वरीला विचारतो, तू मला नवरा मानतेस ना? ईश्वरी म्हणते, हो सर, मी तुम्हाला सांगितलंय ना, आता मी तुम्हाला नवरा मानते आणि आपलं लग्नसुद्धा मानते. पण तुम्ही मला परत परत हा प्रश्न का विचारताय? तुम्हाला असं वाटतंय का मी तुम्हाला सोडून कुठे निघून जाईल? तर अर्णव म्हणतो, हो मला ती भीती वाटतीये. ईश्वरी त्याला विचारते, आणि जर मी तुम्हाला सोडून गेले तर काय होईल? तर अर्णव तिला म्हणतो, मला काय, संपूर्ण घराला खूप फरक पडेल. ईश्वरी खूप खुश होते आणि विचारते, सर असा काय फरक पडणार आहे तुम्हाला जर मी तुम्हाला सोडून गेले तर? तर अर्णव म्हणतो, अरे तू घरात इतके छान इंदोरी पोहे बनवते, इंदोरी कचोरी बनवते, आणि तू जर हे घर सोडून गेली तर हे सगळं कोण बनवणार? सगळ्यांना फरक पडेलच ना. ईश्वरीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, सर तुम्ही कधीच सुधारणार नाही, तुम्ही फक्त खाण्यापिण्यासाठी मला मिस कराल का? म्हणजे आपल्या लग्नाला, आपल्या नात्याला काहीच अर्थ नाही आहे का? मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा इथून. असं म्हणून ईश्वरी अर्णवला तिथून जायला सांगते. अर्णव तिला काही म्हणत असतो, पण ईश्वरी त्याला चमचा दाखवते आणि म्हणते, सर नका बोलू माझ्याशी, जा येथून. अर्णव हा पुढे जातो आणि विचार करतो, ईश्वरी मला तुला नीट सांगता नाही आलं, परंतु तू जर माझ्या आयुष्यात नसशील ना, तर हे माझं आयुष्यच नसेल, मी जगूच शकणार नाही. तू आहे म्हणून मी आहे. पण अर्णव हे सगळं मनात बोलतो, ईश्वरीला काही सांगतच नाही. तर ईश्वरी त्याच्याकडे पाहून खूप चिडते आणि म्हणते, काय करायचं या अर्णव सरांचं? त्यांना फक्त मी इंदोरी पोहे आणि इंदोरी जिलेबीसाठीच हवी आहे का? त्यांना माझ्याबद्दल प्रेमच नाही आहे. यांची गाडी ही मैत्रीच्या पुढे कधी जाणार? यांना त्यांचं प्रेम कधी समजणार? हाच विचार ईश्वरी करते आणि त्याच्यावर खूप चिडते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवच्या घरी श्री दत्तगुरूंच्या पालखीची सगळी तयारी झालेली असते. संपूर्ण घर हे फुलांनी सजलेलं असतं. ईश्वरी, अंजली मस्त साडी नेसून तयार झालेले असतात. आकाशसुद्धा तयारी करत असतो. ईश्वरीने पूजेची सगळी तयारी केलेली असते. आजी तेथे येते आणि विचारते, दत्तगुरूंची पालखी येणारच आहे, ही वल्लरी कोठे? तर अंजली सांगते, ती बाहेर गेली आहे. हे ऐकून आजीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, वल्लरीला काही कळतं की नाही? घरातील सुनेने यावेळेस येथे हजर राहायला हवं ना, कुठे गेली आहे ती? तर अर्णव हा वल्लरीला कॉल करतो, पण त्याच वेळेस वल्लरी घरी परत येते. आजी तिला जाब विचारते, काय ग वल्लरी, कुठे गेली होतीस? श्री दत्तगुरूंची पालखी येतच असेल, तुला एवढं पण कळत नाही का की घरातल्या सुनेने अशा वेळेस घरात थांबायला हवं? हे ऐकून वल्लरी खूप चिडते आणि म्हणते, आई मी वेळेत परत आले ना, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? आधी येऊन बसण्यापेक्षा वेळेत आले त्याला महत्त्व आहे. आजी चांगलीच चिडते, पण अंजली तिला शांत बसवते आणि म्हणते, जाऊ दे ना आजी, श्री दत्तगुरूंची पालखी येणारे, उगाच कशाला त्यामुळे वाद करायचा. आणि सगळेजण दत्तगुरूंच्या पालखीसाठी, पालखीचं स्वागत करण्यासाठी बाहेर जातात. राजेश हे सगळं पाहत असतो आणि चांगलाच खुश होतो, कारण ही पालखी आली आहे याचा अर्थ सुवर्ण पादुकासुद्धा आल्या असतील आणि या सुवर्ण पादुका चोरून विकायच्या असं त्याने ठरवलेलं असेल.
तो मनातल्या मनात विचार करेल, कोठे मी ते भंगार विकून पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करत होतो, पण या सुवर्ण पादुका स्वतःहूनच चालत माझ्यापर्यंत आल्यात. आता मला सोन्याची खाण सापडली आहे. मी या सुवर्ण पादुका चोरणार आणि मस्त विकणार, ऐश करणार, त्या दाद्याचे सगळे पैसे परत करणार, असा विचार करून राजेश चांगलाच खुश असतो. तो वल्लरीला विचारतो, काय हो मामी, काय झालं, तुम्हाला तुमचा बॉक्स मिळाला की नाही? तर मामी त्याला सांगते, नाही ना जावई बापू, मी त्या डीलरकडे गेले होते, तर त्याने मला दुसराच बॉक्स दाखवला, मला माझा बॉक्सच मिळाला नाही. जाऊ द्या, आपण पालखीचं स्वागत करूया. असं म्हणून ती बाहेर पालखीचं स्वागत करायला जाते. तर राजेश विचार करतो, असं कसं झालं, मी तर माझ्या माणसाला सगळं समजावून सांगितलं होतं, मग त्याने अशी गडबड कशी केली? याचा अर्थ मामीला बॉक्स मिळू नये यासाठी राजेशनेच काहीतरी प्लॅन बनवला होता, आपल्या माणसाला खोटा बॉक्स द्यायला सांगितलं होतं. तर इकडे घराबाहेर श्री दत्तगुरूंची पालखी येते आणि अर्णव, ईश्वरी, आजी, अंजली, घरातील सगळेजण या पालखीचं स्वागत करतात. सर्वांना खूप आनंद झालेला असतो. राजेशसुद्धा बाहेर येतो आणि या पालखीला पाहून, सुवर्ण पादुकांना पाहून चांगलाच खुश होतो. माझ्या सुवर्ण पादुका आल्या, खरंच देवा तू किती दयाळू आहे, माझ्यासारख्या पापी माणसाचा सुद्धा किती विचार करतो, असा विचार करून राजेश या सुवर्ण पादुकांकडे पाहू लागतो आणि चांगलाच खुश होतो. ईश्वरी, अर्णव, अंजली, मामी या सगळ्या या सुवर्ण पादुकांची पूजा करतात, सेवा करतात, नमस्कार करतात. एकूणच श्री दत्तगुरूंची पालखी आल्यामुळे सर्वांना खूप आनंद झालेला असतो. सगळे खूप खुश झालेले असतात. भक्तिभावाने ते या पालखीची पूजा करतात, या सुवर्ण पादुकांची पूजा करतात, भक्ती करतात. अर्णव, ईश्वरीसुद्धा खूप सुंदर दिसत असतात. त्यांचा जोडा लक्ष्मीनारायणासारखा शोभत असतो. त्यानंतर ईश्वरी ही पालखी घेऊन आलेल्या लोकांची सुद्धा पाद्यपूजा करते, त्यांचे पाय धुते. त्यामुळे आजीला सुद्धा आनंद होतो की ईश्वरी किती मनोभावे या पालखीची सेवा करते, सेवेकऱ्यांची सेवा करते. आणि मग त्यानंतर ही पालखी घरामध्ये येते आणि या सुवर्ण पादुकांची स्थापना घरामध्ये केली जाते. अर्णव आणि ईश्वरी या सुवर्ण पादुकांना नमस्कार करतात. अर्णव, ज्याचा देवावर विश्वास नाहीये, तो अर्णवसुद्धा किती प्रेमाने या पादुकांची सेवा करतोय, भक्तिभावाने नमस्कार करतोय, हे पाहून ईश्वरीसुद्धा खुश होते आणि हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. खरंच घरातील वातावरण एकदम भक्तिमय झालेलं असतं. सगळे खूप खुश झालेले असतात, सर्वांनाच आनंद झालेला असतो. परंतु राक्षस राजेश मात्र या सुवर्ण पादुका चोरून स्वतःचे खिसे भरण्याचा विचार करत असतो. म्हणजे राजेशने आता देवाला सुद्धा सोडलं नाहीये. स्वतःच्या फायद्यासाठी तो या देवाचा सुद्धा उपयोग करून घेणारे, देवाच्या पादुकांचा सुद्धा उपयोग करून घेणारे. त्याला कोणाचीच भीती राहिलेली नाहीये की देव आपल्याला काय शिक्षा करेल. तो चक्क सुवर्ण पादुका चोरण्याचा विचार करतोय. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. एकीकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा रोमांस, त्यांचं लुटुपुटूचं भांडण, तर त्याच वेळेस अर्णवच्या घरी या दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका आल्या आहेत. त्यामुळे घरातील सगळंच वातावरण खूप भक्तिमय झालंय. सगळेच चांगलेच खुश आहेत. मग आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढचा एपिसोड खूप जबरदस्त असणार आहे, तुफान असणार आहे. कारण राजेश हा त्याच्या प्लॅनप्रमाणे चक्क या सुवर्ण पादुका चोरणार. त्यामुळे घरात मोठा गोंधळ होईल. ईश्वरीला हे सगळ्यात आधी दिसेल आणि ईश्वरी सगळ्यांना सांगणार की सुवर्ण पादुका चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सगळेच खूप घाबरतील आणि मामी ही चक्क ईश्वरीवर आरोप लावणार की या सुवर्ण पादुका ईश्वरीने चोरल्यात. कारण ईश्वरी गरीब घरची आहे आणि या सुवर्ण पादुका पाहून तिच्या मनात लालच आली असेल आणि तिनेच या पादुका चोरल्यात. त्यामुळे ईश्वरी खूप दुःखी होईल. पण अर्णव ईश्वरीची बाजू घेईल आणि मामीला ठणकावून सांगेल की मामी, ईश्वरी असं करणं शक्य नाहीये, ईश्वरी असं कधीच करू शकत नाही. माझा ईश्वरीवर पूर्ण विश्वास आहे आणि तू ईश्वरीवर जो काही आरोप लावलाय तो चुकीचा आहे. आणि पुढील काही वेळातच मी हे सिद्ध करून दाखवेल की या सुवर्ण पादुका ईश्वरीने चोरलेल्या नाही आहेत. मी या सुवर्ण पादुका सुद्धा परत आणणार आणि खरा चोराला सुद्धा सगळ्यांसमोर आणणार. असं म्हणून तो राजेशकडे रागारागाने पाहिल. त्यामुळे राजेश चांगलाच घाबरणार, कारण या सुवर्ण पादुका राजेशनेच चोरल्या असतील. आणि आता अर्णवने चॅलेंज दिलंय, म्हणजे अर्णव हे चॅलेंज पूर्ण करणार आणि आता आपलं काही खरं नाही. त्यामुळे राजेश चांगलाच घाबरणार. मग आता अर्णव हा खरंच सुवर्ण पादुका परत आणू शकेल का? ईश्वरीच्या माथ्यावरचा डाग पुसू शकेल का? राजेचं सत्य सगळ्यांसमोर येईल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा
तो रे माझा मितवा ही मालिका एन्जॉय करताय ना? हा ट्विस्ट तुम्हाला सुद्धा आवडलाय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.